कारण या जिल्हा वार्षिक योजनेच्या मीटिंग संपवलेल्या आहेत, पण अजून माझी नाशिक जिल्ह्यातले 5 नाशिक विभागातले नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर हे 5 त्या ठिकाणी राहिलेले आणि थोडेसे विदर्भातले नाही, कोकणातले राहिलेले. मराठवाडा संपूर्ण झाला, विदर्भ संपूर्ण झाला, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण झाला आणि कोकणातले तेवढे काही राहिलेले. तर ते मी सोमवार मंगळवारी माझे ते सगळे आढावा बैठका संपतील. राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीची आहे किंवा इलेक्शनच्या अगोदर कॅगनं पण ताशेरे ओढले होते ते मी अर्थसंकल्पाच्या वेळेस राज्याला सांगेन ना, त्यावेळेस व्यवस्थित सांगेन. रोहित पाटील एक समजून घ्या, ज्या वेळेस आपण मीटिंग बोलवतो त्यावेळेस मी सगळ्याच लोकप्रतिनिधींना बोलवलं होतं. आता ते आमदार असल्यावर येणार ना, जे आमदार होते, ज्यांना शक्य होतं ते आमदार आले. मंत्र्यांना तर बोलवलंच होतं. मंत्री सगळे आपल्या सातारा जिल्ह्यातले 4च्या 4 मंत्री हजर होते, पण आमदार पण बऱ्याचशा भागातले हजर होते आणि त्यांचे आपण चर्चा करतो. शेवटी ते लोकप्रतिनिधी आहेत. एक तर आमच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी जे असतात, अध्यक्ष जिल्हा परिषद किंवा बाकीचे पदाधिकारी, ते येऊ शकत नाहीत. तर किमान लोकप्रतिनिधींना बोलवलं तर ते त्यांच्या भागातले काही अडचणी, प्रश्न मांडू शकतात. काय त्यांच्या मनामध्ये ते त्या ठिकाणी सांगू शकतात. कारण शेवटी प्लॅनिंगची मीटिंग आहे. वित्त विभागाचा पैसा देण्याचं काम, नियोजन विभागाचं प्लॅनिंग करण्याचं काम, आणि त्या प्लॅनिंगच्या बद्दल ACS देवरा पण होते आणि काही भागातले पालक सचिव हे पण ह्याच्यावर VC वर उपलब्ध होते. आरोप झाले प्रामुख्यानं लिक्विड खरेदीच्या संदर्भातले अंजली दमानिया यांनी केलेले आहेत. तर यावरून आणखी पुन्हा एकदा धनंजय मुंडे जे आहेत अडचणीत येत आहेत. तुम्हाला काय वाटतं किंवा त्याच्या संदर्भातले पुरावे तर पाहिजेत, पुरावे पाहिजेत. कुठल्याही उद्या मी तुझ्यावर काही आरोप केला तर मी केला आरोप की तुला उद्या केस येणार आहे, तर येणार आहेत का? नाही येणार. त्याच्यामुळे त्या आरोपाला काही तथ्य नसतं. आरोपात तथ्य असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे. मग ते आरोप कुणावरही झाले तरी देवेंद्रजी फडणवीस नेहमीच सांगतात की चौकशी करणं हे आमचं काम आहे आणि त्या पद्धतीनं आरोप झाल्यानंतर, पुरावे आल्यानंतर चौकशी कुणाची त्या बाबतीतली केली जाईल. महाराष्ट्र ऍग्रो इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, त्यांनी 2450 रुपयांनी ते बॅटरी पंप खरेदी केले. धनंजय मुंडेंनी 3500 रुपयांनी खर्च केलेले, त्याचे पुरावे दिलेले. ऐका ना, अंजली दमानियांचं स्टेटमेंट मी वाचलं, तसं धनंजय मुंडेंनी पण काही स्टेटमेंट दिलेलं आहे. त्या संदर्भामध्ये नक्की त्याची शहानिशा करून दोघांचे आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी चाललेले. काय फॅक्ट आहे त्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याबद्दल काही बोलणं उचित ठरणार नाही. तुमची भेट घेतली होती, तुम्हाला सगळे पुरावे दिले, मुख्यमंत्र्यांना पण दिले. तुम्ही ते मला हे पुरावे दिलेले नव्हते. उगीच गैरसमज कृपा करून घेऊ नका. तुम्ही पत्रकार मित्र असं मस्तपैकी काही ना काही बातम्या तिखट मिठी मसाला लावून त्या सांगत असता. मध्ये मी काल पण बोलून गेलो. आता वर्षा बंगल्यावर तुला एखादा बंगला तुझ्या संपादकाने अलॉट केला फ्लॅट, तर कधी जावं हा तुझा अधिकार आहे ना. काय अलॉट केलं तर गेलंच पाहिजे असं काही नाही. मुख्यमंत्र्यांची या मुलीची 10वीची परीक्षा आहे आणि त्याच्यावर मुलीनं सांगितलं की परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ. त्याच्यावर काय नुसत्या प्रत्येक चॅनलला मुख्यमंत्री वर्षावर जाणार नाही जाणार. त्या वर्षा बंगल्यात काय पुरलंय? वर्षा बंगला पाडणार, वर्षा बंगल्याच्या जागी नवी वास्तू होणार. अरे कुणीच सांगितलं तुम्हाला? मध्ये तर त्या 26 जानेवारीला कोण सांगतायत त्याच्यावर पण विश्वासार्हता त्या व्यक्तीची किती आहे
ते तपासून बातम्या दिल्या तर माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला. परवा ऐका दाबा आता 26 थांब ना जरा, काय तुला जरा ऐकायचं का नाही. 26 जानेवारीला बातम्या आल्या की 21 जिल्हे होणार. किती? 21. मुख्यमंत्र्यांना माहित नाही जिल्हे होणारे, अर्थमंत्र्यांना माहिती नाही, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना माहित नाही, रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळेंना माहित नाही. आम्ही पण म्हणतोय कुणी यांना बातम्या दिल्यात, काय दिल्यात. म्हणजे खरंच तुम्ही तुमची विश्वासार्हता कमी करताय लोकांचा विश्वास. आता मी तर हेच सांगणार आहे की बघा त्या बातम्या खऱ्या आहेत का. कुठं चर्चा पण नाही हो, तरी बातम्या त्या ठिकाणी देतात. आणि आता सांगितलं ना, माझ्या बातम्यांवर जरा विश्वास ठेवचा. त्यामध्ये तुम्ही आता जे सांगितलं, अंजली दमानिया ताईंनी मला जी माहिती दिली ती मुख्यमंत्र्यांना दिलेलीच माहिती मला दिली. कारण ती माहिती घेतल्यानंतर मी त्याची सगळी पाहिली आणि त्याबद्दल माझं मुख्यमंत्र्यांशी नंतर बोलणं झालं. ते म्हणले दादा हीच माहिती त्यांनी मला दिली. आता जर राज्याच्या प्रमुखांना जी माहिती दिली तीच माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ह्याच्या संदर्भातलं काय करायचं त्याबद्दल शेवटी राज्याचे प्रमुख यांना त्याने आपण ठरवा असं. पुणे शहरात गेल्या 13 महिन्याचा डेटा काढलाय. त्याच्यामध्ये जवळपास 93 ठिकाणी गाड्यांची तोडफोड झाली, 17 ठिकाणी कोयत्याने हल्ले. काल तू माझं भाषण ऐकलं? हो ऐकलं दादा. मग काल मी स्वतः राज्याच्या प्रमुखांच्या बद्दल समोर काल येरवड्याला त्याच्या आधी बिबेवाडीला झालेला उल्लेख सगळा केला. मी सगळ्यांना त्याच्यावर सीएम साहेबांनी पण कडक शब्दामध्ये ज्या काही सूचना करायच्या त्या केल्या. आम्ही ते खपवून घेणार नाही. आम्ही तुम्हाला गाड्या देतोय. आता पण रेल्वे पोलीसचे अधिकारी आलेले होते, त्यांनी मला सांगितलं की आम्हाला 2 गाड्या पाहिजेत. मी ताबडतोब त्या मंजूर केल्या. शेवटी पोलिसांच्याकडनं ज्यावेळेस आपण अपेक्षा करतो की त्यांनी कायदा सुव्यवस्था चांगला ठेवावा, त्यांनी या वेडेवाकडं वागणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, त्यावेळेस आपण पण त्यांना सगळ्या गोष्टी तिथे दिल्या पाहिजे. म्हणून त्यांच्या इमारती बांधून देणं, त्यांच्या गाड्या व्हेकल्स उपलब्ध करून देणं, त्यांची संख्या वाढवून देणं, त्यांच्या ज्या काही महत्वाच्या बाबी असतील त्या सोडवणं, यामध्ये राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री पण लक्ष घालतात आणि अर्थमंत्री म्हणून माझ्यावर जी जबाबदारी असते ही पण जबाबदारी मी पार पाडत असतो. लाडकी बहीण कारवाई करणारे राज्य सरकार कारवाई करणारे या संदर्भामध्ये तक्रार पोलीस स्टेशनला आलेली आहे. पोलीस स्टेशन त्याबद्दलची चौकशी करेल आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केले ते तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलणं हे तर पुन्हा कधी महाराष्ट्र खपवून घेणार नाही. वास्तविक अशा व्यक्तींनी थोडस तारतम्य ठेवून, भान ठेवून अशी वक्तव्य त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि नंतर काही काही ठिकाणचे राजीनामे दिले वगैरे असल्या गोष्टी ऐकायला मिळतात. परंतु शिवाजी महाराजांचा काळ होता तो 1630 ते 1680 होता. आज आपण 2025 मध्ये आहे. कशा करता हे? आणि सगळ्यांना, तुम्हालाही माहितीये, महाराष्ट्राला माहितीये, देशालाही माहितीये, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जरा कुठलं काही विधान चुकीचं झालं तर ते महाराष्ट्राला अजिबात सहन होत नाही, जनतेला सहन होत नाही आणि लोकांनाही सहन होत नाही. असं असताना या लोकांनी असं अजिबात बोलता कामा नये. त्याच्यामुळं त्यांनी जे बोललेलं वक्तव्य ते संबंधित पोलीस खात्यांनी, अधिकाऱ्यांनी तपासून घ्यावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.